फॅमिली. मी हा एक व्हिडिओ बनवत आहे माझ्या सोलो ट्रिपचा. तर जसं की तुम्हाला आपल्या आर फॅमिलीपैकी बऱ्याचपैकी मेंबर्सना माहिती आहे की मी डिसेंबर महिन्यामध्ये किंवा ओव्हरऑल एका वर्षामध्ये काही ठिकाणी असे सोलो ट्रिप प्लॅन करत असतो. अर्थातच आदरणीय डॉक्टर राजू आशा मॅडम यांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या वासा कन्सेप्टच्या एक्सरसाइजेसमुळे. तर मी आता ट्रेनमधून हा व्हिडिओ शूट करत आहे. मी दिल्लीवरून मुंबईला चाललो आहे राजधानी एक्सप्रेस. मुंबईला म्हणजे मी नाशिकला ड्रॉप करणार आहे. तर हा व्हिडिओ बनवायच्या मागचं कारण असं की मी गेल्या 4 वर्षापासून सोलो ट्रिप करत आहे. सोलो ट्रिप म्हणजे अर्थातच ऑल अलोन. तर यावेळेस माझा एक छोटा मोठासा एक्सपिरियन्स दरवर्षीच्या ट्रिपचा जसं मी शेअर करत असतो, तर यावर्षीचा मी हा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की माझी सर्वात पहिली सोलो ट्रिप जी केली होती मी ती हिमाचल प्रदेशमध्ये केली होती. हिमाचल प्रदेश आणि दिल्ली. त्यानंतर नेक्स्ट जी त्याच्यानंतरची होती ती सेकंड ती मी केली होती हरियाणातलं कर्नाल, गुडगाव आणि दिल्ली या ठिकाणी. आणि मागच्या वर्षी मी गेलेलो राजस्थानला 2024ला आणि आता 2025ला. आज 13 डिसेंबर 2025 आहे. सो यावर्षीची माझी सोलो ट्रिप आहे पंजाबच्या होती. सो पंजाबच्या अमृतसरचं गोल्डन टेम्पल, नंतर उत्तराखंडमधलं ऋषिकेश आणि हरिद्वार, नंतर दिल्ली NCRमधलं गुडगाव. तर एक 10 दिवसाची माझी पूर्ण सोलो ट्रिप होती. तर मला माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे म्हणून मी खरं हा व्हिडिओ बनवतो आहे. मला जेव्हा ब्रेन स्ट्रोक झाला आणि माझा डिस्चार्ज झाला 5-6 दिवसांनी, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की निखिल तू स्वतःची काळजी घे. तुला मार्केटमध्ये सुद्धा नाशिकमध्ये मार्केटमध्ये जरी बाहेर जायचं असेल तरी तुला तुझ्यासोबत कोणीतरी हवं आहे. तू मार्केटमध्ये एकटा नाही जाऊ शकत किंवा थंडीमध्ये तुला एक्स्ट्रा केअर घ्यावी लागेल बिकॉज तुझी बॉडी स्टिफ होईल, कडक होईल बॉडी. त्यामुळे तुला थंडीच्या विंटर सीझनमध्ये सुद्धा तुला एक्स्ट्रा केअर घ्यायची आवश्यकता आहे. असं डिस्चार्ज समरीच्या वेळी मला मी हॉस्पिटलचं नाव नाही घेणार, पण त्या हॉस्पिटलमध्ये मला असं सांगण्यात आलं होतं. आणि फॉर्च्युनेटली मी डे 1पासूनच आदरणीय डॉक्टर राजू आशा मॅडम यांचे स्टुडंट जे आमच्या नाशिकमध्येच आहे त्यांच्या अंडर वासा कन्सेप्टचीच माझ्या एक्सरसाइजेस चालू होत्या. सो मला असा बॅड एक्सपिरियन्स वगैरे काही नाही की मी दुसरीकडे गेलो आणि माझ्या बॉडीला त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेस झाले. तर मी त्या अनुभव मला आलेला नाही आहे. सो आत्ताचा हा पर्टिक्युलर व्हिडिओ मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी केलेला आहे. नॉर्थ इंडियामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये प्रचंड थंडी असते. अमृतसरला मी जेव्हा गेलो 2 दिवस मी तिथं मुक्कामी होतो. तर एवढी जास्त थंडी की म्हणजे अनबेरेबल होती. मला असं वाटायचं की हे तर फक्त पंजाब आहे, अमृतसर आहे, पुढे तर मला हिमालयन स्टेटमध्ये जायचं आहे उत्तराखंड. पण उत्तराखंडमध्ये सुद्धा हरिद्वार आणि ऋषिकेश म्हणजे जे एक्स्ट्रीम थंडीसाठी जे ओळखले जाणारे हे जे प्लेसेस आहे तिथेही मला जायचं आहे. सो मला अमृतसरला पोहोचल्यावरच थंडीचा अनुभव आला होता. त्याच्यानंतर मग मी अमृतसरचे 2 दिवस केलं. बरं माझी ट्रेन अर्ली मॉर्निंगची होती. 6:30च्या आसपास सकाळची ट्रेन होती हरिद्वारसाठी. सो अमृतसरवरून मी 6:30ला म्हणजे मी जवळपास 5:30-5लाच उठून आंघोळ वगैरे आपलं सगळं आवरून वगैरे निघालो होतो. सो अमृतसरवरून मी हरिद्वारला पोहोचलो. हरिद्वारला रेग्युलर जे काही तिथल्या प्लेसेस टू व्हिजिट आहे ते बघितलं. गंगा आरती केली हरकी पोवरी या ठिकाणी. आणि संध्याकाळची आरती म्हणजे संध्याकाळ म्हणजे पुन्हा तेवढंच गारवा थंडी ते एक झालं. त्याच्यानंतर मग मी माझं हॉटेल ऋषिकेशमध्ये बुक होतं कारण की मला स्टे एकाच ठिकाणी करायचा होता. सो मी 1-1.5 तासाचा तो ट्रॅव्हल आहे म्हणजे हरकी पोवरीची आरती अटेंड करून डिनर वगैरे करून आणि ज्या काही प्लेसेस टू व्हिजिट असतात फूडवाले काही
अशा प्लेसेस असतात की ज्या खूप फेमस असतात. तर ते सगळं खाऊन पिऊन मी जवळपास रात्री 10 वाजता प्रचंड थंडीमध्ये हरिद्वारवरून ऋषिकेशला निघालो. ऋषिकेशला पोहोचल्यावर तिथे एका सर्टन पॉईंटपर्यंतच तुम्हाला आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती आहे की ऋषिकेशला राम झुला आहे, लक्ष्मण झुला आहे आणि जानकी सेतू आहे. सो बरं त्याच्यापैकी जो व्हेकलसाठीचा जो ब्रिज आहे त्याचं काहीतरी मेंटेनन्स चालू आहे. तर त्याच्यावरनं फक्त लोकांना पायी जाऊ दिलं जातं आणि व्हेकल तिथं जातात तर ते बंद केलेलं आहे. तर मग मी रात्री जवळपास 11च्या आसपास मी ऋषिकेशला पोहोचलो आणि मग तिथून ऑटो रिक्षावाल्याने मला एका सर्टन पॉईंटपर्यंत सोडलं मार्केटपर्यंत. तो बोलला की अभी आगे जाइए, पुलिस ने नाकाबंदी करी हुई है तो हम हमारी ऑटो वहाँ पे नहीं जा सकते. तर मार्केटपासून लक्ष्मण झुलापर्यंत पोहोचायला जवळपास 15-20 मिनटाचा वॉक होता. बरं मी नुसतं पायी चालत नव्हतं. जर मी सोलो ट्रॅव्हलर आहे तर बॅग असते भली मोठी, तो बॅकपॅक. तर मी तुम्हाला ती बॅकपॅक दाखवतो माझी एकदा. तर ही जी माझी बॅग आहे ही आता दिसायला छोटी दिसत असेल पण ती खूप हेवी आहे. तिला स्वतःचंही एक सर्टन वेट आहे आणि माझे मी बऱ्यापैकी थंडीचे वॉर्म क्लॉथ्स घेतलेले होतं आणि रेग्युलर आपल्या 10 दिवसाची माझी सोलो ट्रिप असल्यामुळे 10 दिवसाच्या हिशोबाने माझे ते सर्व कपडे आहेत. तर ती घेऊन पायी मी मार्केटमधून कुठला होता लक्ष्मण झुलापर्यंत पोचलो. नंतर लक्ष्मण झुलापासूनही माझं हॉटेल दूर होतं. तर तिथूनही काही 15-20 मिनटाचा वॉक होता. आणि तुम्हाला ऋषिकेशचं माहिती असेल की तिथे असे डायरेक्ट असं डोंगरावर चढल्यासारखं रस्ते आहेत. म्हणजे असं एक तर खूप स्लोप आहे किंवा खूप चढाईचा रस्ता आहे. आणि माझ्या याच्यामध्ये मला दोन्ही भेटले. काही ठिकाणी खूप मोठा उतार होता. उतारावरही एवढी मोठी बॅग कंट्रोल करून चालणं आणि तसंच चढावरही तोच एक चॅलेंज असतो. तर आता वासा मॅडमांच्या कृपेने या गोष्टी वाटतच नाही, मोठ्याच वाटत नाही. तिथे डायरेक्ट ॲटोमॅटिक होऊनच जातात. सो ते आता तुम्हाला असं वाटतं की असं सांगण्याचीही आवश्यकता नाही आहे, एवढं ते आता हॅबिच्युअल झालेलं आहे. तर तो तिथला अनुभव पूर्ण ऋषिकेश हे पायीच फिरण्यासारखं आहे. भले मी एकदा हॉटेलमध्ये चेक इन केल्यावर बॅग वगैरे ठेवली होती पण पूर्ण ऋषिकेशमधून या झुल्यावरून त्या झुल्यावर तर नंतर खूप सारे घाट आहे. वेगवेगळ्या घाटांवर वेगवेगळी गंगा आरती होते. बरं गंगा आरती म्हणजे आपल्याला किनाऱ्यावर बसून संध्याकाळी ती आरती अटेंड करायची असते. अर्धा पाऊण तासाची आरती असते, डिपेंड्स. तो त्या गोष्टी केल्या आणि म्हणजे मला असं कंटिन्यू वाटायचं बरं की ही एवढी थंडी आहे, आपण तिथे एकटे आलेलो आहोत. काही वर्षांपूर्वी जेव्हा आपल्याला ब्रेन स्ट्रोक झाला होता तेव्हा डॉक्टरनी सांगितलं होतं एकटा जाऊ नको मार्केटमध्ये. मी माझ्या नाशिक महाराष्ट्र जिल्ह्यातून नॉर्थ इंडिया उत्तराखंड इकडे तिकडे एकटा गेलेलो आहे. प्रचंड थंडीमध्ये आहे. सो मला इंटरनली खूप भारी वाटत होतं की आपली लाईफ बंद नाही झालेली, स्टॉप नाही झालेली, इंडिपेंडंट आहे. आपण कोणावर डिपेंडंट नाही आहोत. आणि जसं आमच्या आर्वी फॅमिलीचं एक ब्रीदवाक्य आहे की एम्पॉवरमेंट फ्रॉम डार्कनेस टू लाईट. तर ते मला त्याची अशी प्रचिती येत होती की हीच तर आहे ना एम्पॉवरमेंट जी आदरणीय डॉक्टर राजूल वासा मॅडमांनी माझ्या लाईफमध्ये घडवून आणली आहे. वास्तू कन्सेप्टच्या एक्सरसाइजेसमुळे माझ्या लाईफमध्ये ती जी ही प्रचिती आलेली आहे मला की खरंच आम्ही एम्पॉवरमेंट ही काय गोष्ट आहे ती सिद्ध करतो आहोत मॅडमांच्या मार्गदर्शनाखाली. बरं हे सर्व झाल्यावर ओला उबेरसारखं काही प्रकार तिकडे खूप नाही आहे. बरं आहे तर ऑफकोर्स टुरिस्टला थोडं नाही म्हटलं तरी वेळात काढलं जातं, स्कॅम होतात, पैसे जास्त घेतले जातात. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतो मी. तो पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे बस वगैरे. तर बसमध्येही सुद्धा प्रचंड गर्दी, मोठी बॅग घेऊन वरती चढणं, आपल्या सीटवर बसणं. बरं सीटावरही बॅग ठेवू नाही शकत, खाली ठेवलेली बॅग परत वरती उचलणं, घालणं, या छोट्या छोट्या गोष्टी. पण याच्याने खूप एफर्ट्स लागायचे मला या गोष्टी करताना. आणि ते करताना मला आनंदही व्हायचा की मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. इवन दो काही चॅलेंजेस येत आहेत तर ते मॅम हॅज मेड मी एबल टू टॅकल दोज थिंग्स. त्याच्यामुळे मी खूप आनंदाने या सगळ्या गोष्टी करत होतो.
त्याच्यानंतर मग मी दिल्ली NCR आणि गुडगाव इथं आलो. मेट्रो स्टेशन, दिल्लीची मेट्रो म्हणजे तुम्हाला खूप चांगला अनुभव आहे की किती प्रचंड गर्दी असते. आपल्या मुंबईच्या तुलनेसारखी गर्दी असते, IT कंपन्या असतात. आणि मी आलो किंवा दिल्ली NCRमध्ये आणि आता मी आज निघालो तर मेट्रोमध्ये खूप गर्दी असते. एवढी गर्दी की उभं राहायला जागा नाही, त्याच्यामध्ये एवढी भली मोठी बॅग आणि मला बसायला जागा नाही वगैरे. लोक म्हणायचं बरं का की बस आप बैठ जाओ, दिख रहा है की आपको कुछ तकलीफ है. तर मी नाही, जसं नॉर्मल आहे मला माझ्या नशिबाने सीट भेटलं तरच मी ते घ्यायचो. तर इथं मग मी कोणाला उठवून त्या सीटवर नाही बसलो, कारण की मला माहिती आहे की या गोष्टी आय गॉट एम्पावर्ड बाय असं कन्सेप्ट. सो ते हे असं एक्स्ट्रा दयेची कृपेची आवश्यकता नाही आहे. आदराने सांगतो आहे, त्या लोकांनी प्रेमापोटीच काळजीपोटी सांगितलं असतं, बोलतात की सीट घे, पण मी नाही घ्यायचो. सो हा अनुभव होता. बरं, आपण स्टेशनवरून उतरल्यावर, मेट्रो स्टेशनवरून उतरल्यावर रेल्वे स्टेशनला यायला ट्रॅफिक, हॉकर्स, खूप सारी गर्दी, टुरिस्टची गर्दी, मोठ्या मोठ्या बॅगा, प्लॅटफॉर्मवर चढणं उतरणं, सर्व ठिकाणी एस्केलेटर्स किंवा लिफ्ट नसते. आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्वतःला जिने चढून उतरून जावे लागतात. तर तोही अनुभव आला. तर एकंदरीत मला सांगायचं आहे की आदरणीय डॉक्टर राजुला आशा मॅडम आणि त्यांची वासा कन्सेप्ट याच्यामुळे मी एम्पावर झालेलो आहेच. आणि त्या एम्पॉवरमेंटमुळे मी अशा सोलो ट्रिप करत असतो. अर्थातच सोलो ट्रिप म्हणजे ऑल अलोन, काहीच नाही, ना फॅमिली ना मित्र, कोणीच नाही, सगळं एकट्याने. खूप भारी वाटतं आणि धन्यवाद द्यावं असे वाटतात नेहमीप्रमाणेच आदरणीय वासा मॅडम यांना. सर, कोणचा नंबर?